घटना आहे सैनिक टाकळी गावातील। हे एक छोटंसं पण सुसंस्कृत गाव होतं। तिथं जन्मलेली सुप्रिया वाडकर, वय वर्ष 33, वडील दिलीप पाटील सेवानिवृत्त सैनिक आणि गावातील प्रतिष्ठेचं व्यक्तिमत्व होतं। 3 मुलींपैकी सुप्रिया ही सर्वात हुशार, आत्मविश्वासू आणि सामाजिक भान असलेली मुलगी होती। 25व्या वर्षी तिचा विवाह बाजीराव वाडकर यांच्यासोबत झाला। करवीर तालुक्यातील हनबरवाडी गावातील प्रतिष्ठित आणि राजकीय वारसा लाभलेलं हे कुटुंब होतं। बाजीराव हा एक महत्त्वाकांक्षी युवा नेता, वडिलांच्या पावलांवर चालणारा, सत्तेच्या झगमगाटात रमलेला मुलगा होता। लग्नानंतर काही काळ सुखाचे होते। मोठा वाडा, आर्थिक संपन्नता, समाजामध्ये ओळख होती। पण जसजसा वेळ सरत गेला तसतसा त्या वाड्यातील अंधार वाढू लागला आणि सुप्रियाचं मन हळूहळू कोसळू लागलं। सुप्रिया सासरी जाऊनही स्वस्थ बसली नाही। महिलांसाठी स्वयंसहाय्यता गट सुरू केले, मुलींच्या शिक्षणासाठी गावात मोहीम राबवली। तिच्या या कार्यामुळे तिला गावात सरपंच सुप्रिया म्हणून मान मिळाला। पण हे यश बाजीरावच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण करत गेलं। सुरुवातीला हसण्यावारी नेले जाणारे टोमणे हळूहळू प्रश्नात बदलले। सतत कुठे जातेस, कशासाठी राजकारण, माहेरी जा आणि तिथं कर राजकारण। सुप्रियाच्या स्वच्छ आणि सामाजिक हेतूंना बाजीरावनं संशयाच्या नजरेने पाहायला सुरुवात केली। मोबाईलवरती नजर ठेवणं, मित्रांची चौकशी करणं, प्रत्येक संवादावरती प्रश्न उपस्थित करणं हे नियमित झालं। एक दिवस बाजीरावनं जोरात ओरडून विचारलं, तुझं आणि पत्रकार रमेशचं काहीतरी चालू आहे ना? सुप्रिया हादरली। रमेश फक्त सामाजिक कामातला सहकारी होता, पण बाजीरावच्या मनात संशयाचं वादळ घोंगावत होतं। त्यामध्ये भर पडली ती पैशाच्या मागणीची। तुझ्या बापाला सांग, शेती विकून 10 लाख रुपये पाठवून दे, ट्रॅक्टर घ्यायचाय। सुप्रिया विरोध करत होती, पण बाजीरावचं वागणं दिवसेंदिवस बिथरत गेलं। कधी मानसिक तर कधी शारीरिक त्रास देत होता। 2012 पासून सुरू झालेला हा छळ दरवर्षी वाढत गेला। 2 लहान मुलं, 8 वर्षांचा मुलगा आणि 6 वर्षांची मुलगी। मुलांसाठी ती सगळं काही सहन करत होती। वडिलांना त्रास सांगायचा नाही, कारण समाजात नाव बदनाम होईल असं ती वाटत होतं। बाजीरावनं तिच्या शय्येसोबतचं नातंही तोडलं। ती एका वेगळ्या खोलीत राहत होती। घरातल्या सगळ्या भिंती आता तिचं मौन ऐकत होत्या। त्या दिवशी सकाळ उजाडली होती। बाजीरावचा वाढदिवस होता। सुप्रियानं नेहमीप्रमाणे चहा केला, मुलांचे डबे भरले, बाजीरावला हसून शुभेच्छा दिल्या। त्या हसण्यामागचं दुःख कोणालाच कळलं नाही। बाजीराव घराबाहेर गेला आणि घरामध्ये शांतता पसरली। पण ही शांतता नव्हे तर वेदनांची चिखलवाट होती। सुप्रिया हळूहळू आपल्या खोलीमध्ये गेली, कपाटातून एक वही काढली, शेवटचं वाक्य लिहिलं, माझ्या मनात अजूनही प्रेम आहे, पण जगण्यासाठी शक्ती उरलेली नाही। संशय, अपमान, त्रास या सगळ्यापुढे मी हरले, पोरांना सांभाळा। ती शांतपणे उभी राहिली, दोरी घेतली आणि आयुष्याला विराम दिला। त्या क्षणी फक्त शरीर लटकत नव्हतं, तिचं स्वप्न, तिचं अस्तित्व, तिचं मातृत्व आणि तिचं स्त्रीत्व सगळं त्याच दोरीवरती टांगलेलं होतं। शेजाऱ्यांनी आरडाओरडा केला, पोलिसांना कळवण्यात आलं। पोलीस ठाण्यामध्ये केस नोंदवली, मृतदेह रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला। सुप्रियाचे वडील दिलीप पाटील पोहोचल्यावरती आता ते पूर्णपणे कोसळले। त्यांना पोलिसांनी स्पष्ट सांगितले, माझ्या लेकीचा छळ झाला, पैशांसाठी त्रास दिला, चारित्र्यावरती संशय घेतला। बाजीराव वाडकरांविरोधात कलम 498 आणि 306 व इतर गुन्हे दाखल झाले। घरामधून सुप्रियाची वही, मोबाईल, काही कागदपत्र जप्त करण्यात आली। गावात संताप उसळला, महिलांनी मोर्चा काढला, सुप्रियाला न्याय मिळालाच पाहिजे। राजकीय नेते मोठ्या गटात विभागले, काही बाजीरावांच्या पाठीशी उभे राहिले तर काही म्हणाले, सत्ता माणसाला कोणत्या थराला नेते हे दिसतंय। सुप्रियाची आत्महत्या ही फक्त कौटुंबिक घटना नव्हती, ती एक सामाजिक आरसा होती। स्त्रीचं आयुष्य घरातच संपवलं जातंय, तिचा आवाज दाबला जातोय, सत्तेच्या आड खरं शोषण लपलं जातंय। आज वाडकरवाडा बंद आहे, बाजीराव कोठडीत आहेत आणि 2 निष्पाप मुलं आपल्या आईच्या आठवणींसह आयुष्य जगत आहेत। सुप्रियाचा मृतदेह जाताना दिलीप पाटील यांचं एक वाक्य थरकाप उडवून जाणारं होतं, ही मुलगी समाजासाठी मेली, पण आम्हाला तिच्या मृत्यूचं उत्तर हवं आहे। मित्रांनो, शेवटी या घटनेनं आपल्याला शिकवण दिली, कोणत्याही नात्यामध्ये विश्वास अत्यावश्यक असतो। संशयानं नाती संपतात। सत्तेचा अहंकार, मानसिक व शारीरिक छळ यामुळे एखादी व्यक्ती आतून पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकते। महिलांनी आत्मनिर्भर होण्यासोबतच अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं तितकंच गरजेचं आहे, अन्यथा त्यांची गती ही सुप्रियासारखीच होईल। चला तर मग प्रेक्षकांनो, ही सत्य घटना कथेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका।
सोबतच आपल्या व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा आणि तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला